संभाजी काय समधी एवढी म्हणतात तर ऐकत का नाहीत तुम्ही? तुला ठाव नाही का मला काय म्हणायचं आहे ते? नाही. सत्य मला राग येईल असं बोल न ग. तुम्हासनी तुमचं काम करायचं आहे पर संसार चुकणार आहे का? हे जाऊ दे आत्ताच्या आत्ता माया संग चल. हवं पर कुठं? ह्या म्हणतो तिथं. पर घरचं काय म्हणतात? अगं कोणाकोणाचा विचार करणार आहेस? हवं पर चल म्हणतोय ना व. सत्य हे बाळू सत्य काय झालं? सत्य दिसत नाही. म्हणजे तुझ्या संग होती ना? अहो है दोघं बी होते. बाळ्या तिला घेऊन बाहेर गेला. अरे त्याला काय समजतं का नाही? बरं राहू द्या आता उग त्यांच्या मागे जायला नग. असं म्हणून कसं चालेल? अहो थांबा वाट बघू नाही तर बघून. काय गोंधळ घालत सांगता येत नाही. मंगळू हा देवाप्पा दिसला नाही सकाळपासून. कुठे गेलाय? बाळ्याकडे जायचं आहे. देवी आईकडे जायचं आहे असं म्हणून गेला आहे बाहेर. हा देवाप्पाला वेळ लागलाय. अरे मी इथे असताना त्या बाळ्याचे पाय पडत जातो. अहो तुम्ही कसं काय त्याचं गुरु झालात काय माहित? काही बी येत नाही त्याला. हे मंगळू मी त्याला खूप काही शिकवलंय पण त्याला त्याचा उपयोग करता आला नाही. त्याला मी काय करू? हो बरं असं किती दिवस चालायचं? म्हणजे म्हणजे त्या देवाप्पाला सांगा तुम्ही जसं सांगाल तसंच वागाय नाही तर ते हाकलून. त्याने नाही ऐकलं तर एक दिवस हेच करावं लागेल. मंगळू तो देवाप्पा तुला तुझ्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय पण तू त्याच्या बोलण्याला अडकू नकोस. अजिबात नाही. अरे तूच विचार कर त्या बाळ्याच्या नादाला लागून आज तो फकीरासारखा जगतोय आणि जर तूही त्याच्या मागे गेलास तर तू 2 वेळच्या जेवणाला सुद्धा मुकशील. एकदम फराफर बोललात बघा तुम्ही. उपाशी तपाशी तेच काढले बघा तुम्ही यायच्या आधी. काळजी करू नको. आता मी आलोय ना बघ तू कसा शाही थाटात जगतोस. काळ बैरी संपवतो समद वैरी. अहो परम्या काय म्हणतो असं व्हाया ना ग. कच्चे जाऊन बाळ्याला मिळालं आणि तुम्ही बसायचं इथे एकलंच. बोलू जास्त बोलू नकोस आता जीप फाटून जाईल. चूक झाली पर येळेवर आवर घाला म्हणजे झालं. त्याने नाही ऐकलं तर बांधून ठेवीन त्याला. नाही आज तर करू नका नाही तर मला त्याची सेवा करीत बसावं लागेल. त्या परीस काहीतरी काम द्या. असंच काहीतरी करावं लागेल.
आपण इथे का आलो आहोत? आता मला या गावात जास्त वेळ थांबता येणार नाही. बाबू, मग मी तुम्हाला कुठे अडवले आहे? हे पार्वती, आता जितका वेळ आहे त्यात जगाचा संसार करायचा. तो सोडून तुझ्यासोबत राहिलो तर कसे होईल? ह्या अवताराची लीला म्हणून मला तुमच्याशी भांडण हे करावेच लागेल. असे तर नाही ना की तुमचाच पाय या गावातून निघत नाही? प्रेमाची माणसे आहेत, त्यांचं प्रेम अडवतं. इथून बाहेर पडण्यासाठी तूच मला सहाय्य कर. तुमचाच कुणी भक्त बाहेर आलाय. एवढीच इच्छा होती दोघांनी एकत्र बघायची, ती आज पुरी झाली. जन्माचं सार्थक झालं. बाळू, दोघांच्या पाया पडू दे मला. देवी आहे, कलमभर पूजा केली तेव्हा आता दर्शन दिलंस. आणि हे तो कुणाची ठाव बी नाही. तू देवी आहेस ते. देवप्पा, हे कोणासनी बी सांगायची गरज नाही. तू जर असंच समजासनी सांगत राहिला तर लोक तुला खोळा समजतात. पाया पडतो, आशीर्वाद असू द्याची. आणि जी चुकी झाली ती पोटात झाला. बाळा, सत्य, भाळू, अरे तुला काय कळतं का? कशा पाय आणलं हिला इथं? असल्या माणसांच्या नजरेला बी नाही पडू द्यायची हिला. ए देवप्पा, तुझ्या वाटेला निघून जा. आता पतूर गप राहिलो, आता सोडायचो नाही म्या. जा.